आजीची मायाच वेगळी नाही का. आज आजीला भेटायला जायचं होतं, पण तो प्लॅन ना आमचा अगदी वेळेवर ठरला आणि संडे असल्यामुळे कामं निवांत चाललेली होती आणि त्यामुळे माझी कामांची अशी धावपळ झाली की काय सांगू. आणि मुलांची काही वेगळीच नाटकं चाललेली. दरवेळेस आम्ही बाहेर निघालं की आम्हालाही तुमच्यासोबत यायचं म्हणून म्हणजे मागे लागणारी मुलं आज बोलली की आम्हाला यायचंच नाही. मुलं किती पटकन मोठी होतात ना. अगदी हसत त्यांनी टाटा बाय बाय केलं आणि आम्ही येऊन पोचलो अकोटला माझ्या काकांकडे. ही माझी आजी आहे आणि माहिती आहे का, ही 105 वर्षाची आहे जवळपास. आणि ना त्यामुळे तिची तब्येत बऱ्याचदा खालीवर होत असते आणि मग मनात येतं की नंतर रडत पडत गेल्यापेक्षा आत्ताच जाऊन आजीसोबत मनसोक्त गप्पा मारूया, छान छान वेळ घालवून खूप सारे मेमरीज कलेक्ट करूयात. आणि म्हणून मी आज आली होती. बाय द वे तुम्ही जे बघितलेत ते माझे काका आहेत आणि ही होती माझी काकू. लेक येणार म्हणून बाई सकाळपासून किचनमध्ये काय करू आणि काय नाही असं तिला झालेलं होतं. भरपूर पदार्थ केले मनसोक्त, अगदी पोट फुटेस्तोवर आम्हाला खाऊही घातले. त्यानंतर निघता निघता बघा इथे आजीचे डोळे पाणवलेच. आणि खरं सांगू का, आजीला असं रडताना बघून माझे पायच निघत नव्हते. पण काय करणार, घरी आरोपी ही माझी वाट बघत होते. त्यामुळे मग आजीची काका काकूचं दर्शन घेतलं आणि त्यांचा निरोप घेऊन घरी आले. आणि घरी येऊन मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला. अगदी अस्ताव्यस्त सोडून गेलेली मी घर माझ्या दोन्ही लेकरांनी मस्त स्वच्छ चकचकीत आरशासारखं करून ठेवलेलं होतं. आंघोळ केली, दिवाबत्ती केली आणि आज स्वयंपाकात मस्त वांग्याची भाजी आणि वरणबट्टीचा बेत होता. बरं चला, आता उद्या सकाळच्या मुलांच्या शाळेच्या आवरावर करते आणि व्हिडिओ इथेच संपवते. बाय.